नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्याकरिता उर्वरित मे महिना कसा असणार आहे, तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. सुरुवातीला आपण 3 पाईल्स बनवून घेऊ, कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. तुमच्याकरिता टाइम स्टॅम्प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहज फाईल नंबर 1 तुम्ही जर फनेलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. या रीडिंगद्वारे आपण पाहतोय उर्वरित मे महिना तुमच्याकरिता कसा असणार आहे आणि तुमच्याकरिता मार्गदर्शन काय आहे. ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे फनेल. तर हे कार्ड काय सांगतंय की एक अशी स्थिती होईल की जी तुम्हाला तणावपूर्ण वाटेल किंवा परीक्षा वाटेल, पण त्या स्थितीमधनं तुम्ही घडणार आहात. आणि हे जे फनेल आहे ते डिजिटल मार्केटिंग मधलं फनेल असू शकतं, की जिथे तुम्हाला आपल्याला जो ऑडियन्स हवाय किंवा आपल्याला जे विद्यार्थी हवेत, ते कसे मिळवायचे ह्याबद्दल तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन मिळेल. ह्याबाबत काही ना काही स्थिती तुम्हाला शिकवणार आहे. शिवाय हे जे कार्ड आहे ते एखाद्या ट्रॉफी सारखं सुद्धा वाटतंय. एखादा वर्ल्ड कपचा जो कप असतो, त्याप्रमाणे काहीतरी सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येत आहे. बाकीचे टी लीफचे कार्ड्स पाहूया काय आहेत. योगचं हे कार्ड आहे. पेल, कर्मा, हेस्टॅक आणि टेबल. तर तुमच्या करिअरशी संबंधित इथे हे रीडिंग दिसतंय. हा उर्वरित मे महिना तुमची परीक्षा घेणार आहे. काहीतरी तणावपूर्ण स्थिती होईल किंवा काही गोष्टी अशा परिस्थिती तुम्हाला शिकवेल, की तुम्हाला आत्ता जी स्थिती आहे तुमची, त्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. यातून तुम्ही बाहेर पडलात, तरच तुम्ही घडणार आहात आणि ब्रह्मांड तुम्हाला घडवणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती व्हावी. तुम्ही जे काही करत आहात, तिथे तुम्हाला यश मिळावं, याचसाठी या सगळ्या गोष्टी होणार आहेत तुमच्या जीवनात. तुम्ही जे काही आधी प्रयत्न केलेले आहेत, जे काही कर्म केलेलं आहे चांगलं, त्याचं फळ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला या परीक्षेतून जावं लागणार आहे. पहिलं कार्ड आहे द लवर. हे कार्ड काय सांगतंय, की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. ब्रह्मांडाचं प्रेम तुम्हाला मिळत आहे आणि म्हणून तुमच्या बाबतीत या गोष्टी होत आहेत. ब्रह्मांडाचं सहकार्य, त्याचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्या स्थितीमध्ये ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे, तर तो नेहमीच तुमच्या बरोबर आहे. पण जिथे तुम्हाला असं वाटतंय, की आता मी थकलोय किंवा आता खूप अति झालंय, आतापर्यंत जे काही झालं त्यानंतर आता बास किंवा असा एक थकवा
जो आलाय, फ्रस्ट्रेट जे तुम्ही झालेले आहात, तर त्या स्थितीमध्ये ब्रह्मांड सांगतंय, की खूप सारं प्रेम तुम्हाला मिळणार आहे. लवकरच अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात होणार आहेत. सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येणार आहे. यश तुम्हाला मिळणार आहे आणि ब्रह्मांड तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देत आहे. हे कार्ड हे सुद्धा सांगतंय, की तुम्हाला खूप प्रेम मिळणार आहे सगळ्यांचंच. इथे तुम्ही स्वतःवर प्रेम करताना दिसत आहात. संतुलित सुद्धा तुम्ही आहात. म्हणजे ही स्थिती जरी अवघड असली किंवा स्थिती परीक्षा जरी घेत असली, तरी तुम्ही संतुलित दिसत आहात. माइंडचं हे कार्ड आणि त्याच्यावर जे आहे ते पेन. तर ब्रह्मांड कोणती गोष्ट करतंय, स्थिती काय तुम्हाला शिकवते, तर जी काही नकारात्मकता तुमच्यामध्ये आहे, जी काही थोडी बहुत असेल किंवा तुम्ही खूप काम केलं असेल स्वतःवर, पण तरी सुद्धा जे काही नकारात्मक तुम्हाला मागे खेचतंय, बाधा बनतंय तुमच्या प्रगतीमध्ये, तर त्या स्थितीमधून ब्रह्मांड तुम्हाला बाहेर काढत आहे. द फूलचं हे कार्ड काय सांगतंय? इथे कर्माचं कार्ड वर आहे. फुलच्या कार्डच्या वर कर्माचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय, की तुम्ही जे चांगलं कार्य, चांगलं कर्म तुमच्या हातून जे काही झालेलं आहे कळत-नकळत, तर त्याकरिता ब्रह्मांड तुम्हाला या नवीन यात्रेवर नेत आहे. जिथे तुम्हाला खूप सारं यश मिळणार आहे. पण सध्या ही यात्रा तुमच्यासाठी नवीन आहे. सध्या ह्या स्थितीमधनं तुम्हाला असं वाटेल, की आपण काय करतोय? किंवा आपण जे करतोय ते कशाप्रकारे आता पुढे आपल्याला ह्यात यश मिळणार आहे? असे काही प्रश्न तुम्हाला पडू शकतात. पण ब्रह्मांड सांगते, की तू विश्वास ठेव. तू ज्या यात्रेवर आता जाणार आहेस, त्या यात्रेवर तुला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि ही यात्रा तुझ्या करिअरच्या दृष्टीने, हे टेबलचं कार्ड सांगतंय, की करिअरच्या दृष्टीने ही एक नवीन सुरुवात महत्वाची आहे. आणि इथे आता जे तू कष्ट घेशील, मेहनत घेशील, ती तुला पुढे यश देणार आहे. नथिंगनेसचं कार्ड आणि द फूलचं कार्ड ही दोन्ही कार्ड्स काय सांगतायत, की आपल्या बरोबर जी शक्ती आहे, ब्रह्मांडाचं जे प्रेम तुम्हाला मिळतंय, तर त्या प्रेमावर, त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा, समर्पित भावामध्ये राहा. तुम्हाला जरी कळत नसलं, अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला जरी निर्णय घ्यायला थोडंसं अवघड जात असलं, तरी जे ब्रह्मांडाने तुम्हाला सांगितलेलं आहे, जे मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे, ह्या वाटेने तुम्ही जायला हवं किंवा जे काही तुम्हाला सांगितलं जातंय, तर त्या ब्रह्मांडाच्या आदेशावर विश्वास ठेवा. त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. त्यातूनच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. त्यातून काय होणार आहे, तर जे तुम्ही असे चौकटीत अडकलेले आहात, खूप नकारात्मक आहात आणि एक्झॉस्ट होता, विनाकारण खूप मेहनत घेता आणि मग थकून जाता. तर ती मेहनत कोणत्या प्रकारे तुम्ही घ्यायला हवी, यासाठी ही यात्रा महत्वाची आहे. यातून तुमच्यामधली नकारात्मकता जाणार आहे आणि जे ज्या पद्धतीने तुम्ही विचार करायचा, ज्या पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत थक जो मेहनतीचा थकवा तुम्हाला यायचा, तर तिथे तुम्ही नेमकं काय करायला हवं? यासाठी ही नवीन यात्रा जी ब्रह्मांड तुम्हाला दाखवत आहे, ज्या यात्रेवर ब्रह्मांड जायला तुम्हाला सांगत आहे, ती महत्वाची आहे. यामुळे खूप सारी नकारात्मकता तुमच्यामधली जाणार आहे आणि तुमचा पुनर्जन्म होणार आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती
तुम्हाला हे मार्गदर्शन करत आहे. 3 ऑफ वँडचं कार्ड काय सांगतंय, की हे जे मार्गदर्शन ब्रह्मांड तुमची अंतर्ज्ञान शक्ती करत आहे, तुम्हाला ज्या नवीन यात्रेवर जायचंय ते का महत्वाचं आहे, तर ते दूरदृष्टीने महत्वाचं आहे. तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि तुमचं जे स्वप्न आहे ते खूप मोठं स्वप्न आहे. म्हणूनच तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. तुमच्यामधली नकारात्मकता दूर करणं आवश्यक आहे. नाईट ऑफ कपचं कार्ड नथिंगनेसच्या खाली, तर एखादी व्यक्ती किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला खूप सारं प्रेम देणारे, सहकार्य करणारे, हे जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुमच्या जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. हाय प्रिस्टेसचं कार्ड द फूलच्या खाली आलंय, तर अनेक रहस्य या यात्रेवर तुम्हाला कळणार आहे. ही यात्रा तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. तुम्ही अधिक ज्ञानी होणार आहात आणि संतुलित सुद्धा तुम्ही दिसत आहात. एक्झॉशनच्या खाली तर चॅरियटचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगताय, की तुम्ही स्वतःला तर या स्थितीमधून बाहेर काढालच, पण तुम्ही एक चॅरियटच्या ऊर्जेमध्ये येणार आहात, जिथे तुम्ही संतुलित आहात. तुम्ही संतुलित आहात हे अनेक कार्ड्स वरून इथे दिसतंय. द लव्हरचं कार्ड सांगतंय, हाय प्रिस्टेसचं कार्ड सांगतंय. शिवाय चॅरियटचं हे कार्ड सांगतंय, की तुम्ही स्वतः संतुलित राहून अनेक अशी माणसं जी उगाचच त्रस्त होत आहेत किंवा ज्यांना अनेक गोष्टी माहीत नसल्यामुळे, ते नकारात्मक असल्यामुळे एका चौकटीत ते आहेत आणि त्याच चौकटीत अति परिश्रम करून ते थकून जात आहेत. तर अशा लोकांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. अशा लोकांना तुम्ही पुढे कसं घेऊन जाता येईल हे पाहणार आहात. त्यांचं नेतृत्व तुम्ही करणार आहात. यातून तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. 2 ऑफ पेंटॅकलचं कार्ड थंडरबोल्टच्या खाली, तर हे कार्ड सांगतंय, की ही नकारात्मकता जाते आणि खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. जिथे ओढाताण होत होती, जिथे कसरत होत होती, तर तिथे नकारात्मकता गेल्यामुळे तुमचा पुनर्जन्म होतोय आणि तुम्ही एक नवा दृष्टिकोन ठेवून कोणत्या प्रकारे काम करायला हवं किंवा कोणत्या पद्धतीने आपण विचार करायला हवा, यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. पुन्हा टॉवरचं कार्ड, ओशोच्या डेकमध्ये सुद्धा थंडरबोल्टचं कार्ड आलं होतं आणि आपल्या नॉर्मल टॅरोच्या डेकमध्ये सुद्धा टॉवरचं कार्ड आहे आणि इथे एस ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर ही कार्ड्स मार्गदर्शनासाठी आहेत. ही कार्ड्स काय सांगतायत? ही कार्ड्स सांगतायत, की तुमच्यामधली नकारात्मकता जाणं महत्वाचं आहे. खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येणं महत्वाचं आहे आणि आता ती वेळ आली आहे ऍक्शन घ्यायची. एक नवीन सुरुवात करायची. ब्रह्मांड जो तुम्हाला विचार देत आहे, तुम्हाला शक्तिशाली होण्यासाठी ही नवीन सुरुवात आवश्यक आहे. येणाऱ्या काळात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमची ताकद अधिक वाढणार आहे. तुम्ही अधिक शक्तिशाली होणार आहात. आणि ही जी तलवार आहे ती तुमच्या शक्तीचं प्रतीक आहे. तर तुम्ही खूप काही करू शकता. मार्गदर्शन तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुम्हाला मिळत आहे. त्या यात्रेला तुम्ही सुरू करणं महत्वाचं आहे. अनेक रहस्य तुम्हाला कळणार आहेत. ज्ञानी तुम्ही होणार आहात आणि ही स्थिती तुम्हाला खूप काही देणार आहे. तुम्ही घडणार आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर फॉक्सच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड नेमकं काय सांगतंय हे आपण नंतर पाहू. पण हे मुख्य कार्ड आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय उर्वरित मे महिना तुमच्याकरिता कसा असणार आहे. बाकीची टी लीफ कार्ड्स आहेत. फ्लॅगचं कार्ड आहे. लेक, पीक, हॅपीनेस येत आहे. बीवेअर ऑफ ग्रीड. ओके, तुम्हाला सावध राहायचं आहे. तुम्ही पुढचं पाऊल टाकत आहात, साहस करत आहात. फ्लॅगचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला तुमचं स्टँडर्ड जे आहे ते मेंटेन करायचंय किंवा प्रगती करायची आहे. कोणाच्या तरी धाकाने फॉक्सचं हे जे कार्ड आहे म्हणजे अशी जी नकारात्मक ऊर्जा आहे त्या धाकाने तुम्ही मागे न वळता पुढे कसं जाता येईल. पण असं पुढे जाताना तुम्हाला सावध सुद्धा राहायचं आहे. बीवेअर ऑफ ग्रीड. कुठेही अधाशीपणा न होता तुम्ही योग्य प्रकारे सगळ्या गोष्टी कराल, योग्य निर्णय घ्याल हे तुम्हाला पाहायचं आहे. फॉरेस्टचं कार्ड, अनक्लिअर थिंग. तर ज्या गोष्टी बाकी आहेत, अनक्लिअर आहेत, काही गोष्टी मध्ये स्पष्टता येणं आवश्यक आहे किंवा काही पेंडिंग गोष्टी आहेत तर त्या आता पूर्ण होणार आहेत. पहिलंच कार्ड आहे ट्रस्टचं. द क्रिएटर, द बर्डन, गायडन्स, द आउटसाइडर, राईटनेस, सेवन ऑफ सॉर्ड्सचं कार्ड, नाइन ऑफ सॉर्ड, सिक्स ऑफ पेंटॅकल, किंग ऑफ पेंटॅकल, टेन ऑफ सॉर्ड, द सन. सन कार्ड आलंय. शिवाय फ्लॅगचं हे कार्ड पहिलं जे आलं होतं लेकचं कार्ड. तर तुम्ही पुढच्या दृष्टीने काय करायला हवं ते करताना इथे दिसत आहात. या मे मध्ये सकारात्मक आहात. शिवाय तुमचा ब्रह्मांडावर विश्वास असल्यामुळे तुम्ही तो विश्वास ठेवून पुढे जात आहात. जिथे कुठे धोका मिळाला किंवा जिथे कुठे काही नकारात्मक ऊर्जा होती की ज्यामुळे तुम्हाला जे मिळालं ते घेऊन तुम्ही पुढे गेलात तर आता तुम्ही त्या बाबतीत सावध राहणार आहात. तुम्हाला जे मिळालं तेवढंच न घेता तुम्हाला तुमचं जे स्टँडर्ड आहे, तुम्ही ज्या योग्य आहात, जे तुमच्यासाठी ठरलेलं आहे, जे तुमच्या भाग्यात आहे आणि
जे तुम्ही मिळवू शकता, ज्याच्यासाठी तुमचा जन्म आहे, तर तिथे तुम्ही ब्रह्मांडावर विश्वास ठेवून ती प्रगती साधताना इथे दिसत आहात. म्हणजे असं नाही की सेव्हन ऑफ सॉर्डची ऊर्जा म्हणजे काय? तर जे काही थोडं बहुत मिळालं त्यातच खुश होणं. तर असं न करता तुम्हाला ज्या गोष्टी साधायच्या आहेत, जे तुमचं ध्येय आहे, त्यासाठी तुम्ही विश्वासाने, सबुरी ठेवून प्रयत्न करत आहात. यामुळे तुम्हाला जे मिळणार आहे, ते स्टँडर्डचं मिळणार आहे. लेखचं कार्ड त्याच्या खाली आहे द क्रिएटर आणि त्याच्या खाली आहे नाइन ऑफ सॉर्ड. तर जिथे तुम्ही अति विचार करत होतात, खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करत होते, तर त्या स्थितीमधनं बाहेर तुम्ही पडत आहात. क्रिएटिव्हची ऊर्जा तुमची, तुम्ही इतके उत्साही आहात की तुम्हाला असं झालंय की कधी मी ते करतोय. इतके तुम्ही आतुर आहात त्या गोष्टी करण्यासाठी. म्हणूनच तुम्ही पुढचं पाऊल टाकत आहात. एक नवा अनुभव तुम्ही घेताना इथे दिसत आहात. हा जो प्रकाश आहे, ही जी ऊर्जा आहे तुमच्यामध्ये, ती तुम्हाला सांगतेय की आता अति चिंता करण्यापेक्षा तू कार्य करायला घे. तू ॲक्शन घे आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे साहस करत आहात. पुढच्या दृष्टीने पाऊल उचलताना इथे दिसत आहात. द बर्डनचं हे कार्ड आणि सिक्स ऑफ पेंटॅकलचं. तर हे कार्ड काय सांगतंय? हे पीकच्या ह्याच्यावर पीकचं हे कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे अशा ठिकाणी जिथे तुम्ही सावध राहायला हवं. जिथे तुम्ही कदाचित हव्यासापोटी काही चुकीचा निर्णय घेऊ शकता. तर तिथे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. तिथे तुम्हाला ब्रह्मांड ही तणावपूर्ण स्थिती दिशा दाखवत आहे. आणि ज्याप्रमाणे ह्या व्यक्तीच्या हातात ही झाडूप्रमाणे काहीतरी वस्तू दिसतेय, तर त्याप्रमाणे असं लक्षात येतंय की तुम्हाला स्पष्टता येतेय. अनेक गोष्टींमध्ये तुम्ही क्लिअर होत आहात. अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येत आहे. गाईडन्सचं हे कार्ड आणि किंग ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड. तुम्ही समृद्ध होत आहात. शिवाय तुम्ही इतरांना तर मार्गदर्शन करत आहातच, पण तुमचे जे देवदूत आहेत, ते तुम्हाला मदत करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. कशाच्या बाबतीत? तर तुम्ही काय करायला हवं? तुम्ही कोणता निर्णय घ्यायला हवा? तुम्ही कोणत्या दिशेला जायला हवं? यामध्ये तुमचे देवदूत तुम्हाला मदत करत आहेत. फॉरेस्टचं कार्ड, ज्या गोष्टी अनक्लिअर आहेत, तर तिथे काय होणार आहे? तिथे जिथे तुम्ही आधी बंदिस्त स्वतःला समजत होतात, तिथे नकारात्मकतेचा अंत होत आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्ह होत आहात. हे सनकार्ड 10 ऑफ सॉर्डच्या नंतर आलेलं आहे हे कार्ड. तर ही नकारात्मकता निघून जातेय आणि तुम्ही नेतृत्व करत आहात. खूप सकारात्मक इथे दिसत आहात. तुमचा कामात उत्साह दिसत आहे आणि याचमुळे तुम्ही इथे जे काही नवीन करायला जात आहात, त्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे. अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येणार आहे. फॉक्सचं हे कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही करत आहात, तिथे थोडंसं तुम्हाला सावध राहायला हवं. फसव्या ऊर्जेपासून सावध राहायला हवं. फसवी ऊर्जा कसली? तर इथे हे जे ग्रीडचं कार्ड आहे, पीकचं कार्ड आहे, तर अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की मग हे कमी ह्याच्यात मिळतंय, तर हे जास्त आपल्याला बरं पडेल. किंवा म्हणजे फसवी ऊर्जा कशी, की किंमत कमी आहे,
म्हणून आपण एखादी गोष्ट घेतो किंवा असं काहीही की जिथे वाटतंय, भासतंय, पण ते तितकं व्हॅल्युएबल आहे का? मार्गदर्शनासाठी जे कार्ड्स आलीयेत, तर ब्रह्मांड काय सांगतंय, तुम्ही किंग ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये येत आहात, तुम्ही साहस करत आहात, आत्मविश्वास तुमचा प्रचंड वाढत आहे आणि तो वाढायलाच हवा. तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये आता राहायला हवं, ह्या ऊर्जेमध्ये स्वतःला पाहायला हवं. तुम्ही किंग ऑफ वॅन्ड आहात हे स्वतःला तुम्ही सांगा. तुम्हाला साहस करायचंय, आत्मविश्वासाने या गोष्टी सगळ्या करायच्या आहेतच. आणि ब्रेक थ्रू येणार आहे, त्या ब्रेक थ्रू साठी तुम्हाला तयार व्हायचं आहे. ब्रह्मांड काय सांगतंय, की तुम्हाला ह्या किंग ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये का यायचंय? तर जो ब्रेक थ्रू तुम्हाला मिळणार आहे, ब्रह्मांड जी संधी तुम्हाला देणार आहे, तर त्या योग्य तुम्ही व्हायला हवं. त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवं. म्हणून तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये स्वतःला पहा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायरी नंबर 3. तुम्ही जर गॉंगच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड एक्साइटिंग इव्हेंट बद्दल सांगतंय. काहीतरी विशेष होणार आहे, काहीतरी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते किंवा इथे गॉंगचं हे म्हणजे तुम्ही अनाउन्स करत आहात, काहीतरी मोठा इव्हेंट होणार आहे, काहीतरी मोठं घडणार आहे. आपण या रीडिंगद्वारे पाहतोय मेचा उर्वरित महिना तुमच्याकरिता कसा असणार आहे. उर्वरित मेचे दिवस तुमच्याकरिता कसे असणार आहेत. ईगलचं कार्ड आहे. ज्या काही समस्या आहेत त्यांना पार करून तुम्ही साहस करून पुढे जात आहात या ईगल प्रमाणे. आणि हेच इथे गॉंगचं कार्ड सुद्धा म्हणजे जे सेलिब्रेशन किंवा जे काही मोठं घडणार आहे ते का घडणार आहे, कारण तुम्ही साहसी होत आहात. समस्या दूर होत आहेत आणि तुम्ही प्रगती करताना इथे दिसत आहात. स्टॉर्कचं हे कार्ड सांगतंय नवा जन्म देत आहात एखाद्या व्यवसायाला, एखाद्या प्रोजेक्टला, काहीतरी नवीन तुम्ही सुरू करत आहात. तुम्हाला तुमच्या कामात लक्ष द्यायचं आहे. ट्युलिपचं हे कार्ड सांगतंय तुम्ही खूप पॅशनेट ऊर्जेमध्ये दिसत आहात उर्वरित मे मध्ये आणि उत्साह आहे. शिवाय जे तुम्हाला साधायचे ते ध्येय तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सतत दिसत आहे आणि याचमुळे तुम्ही यशस्वी होत आहात. याचमुळे खूप मोठी काहीतरी विशेष गोष्ट घडणार आहे. मोरॅलिटीचं कार्ड आलंय ईगलच्या खाली. ट्रॅव्हलिंग, न्यू बर्थ ऑफ बिझनेस, न्यू बिझनेस अपॉर्च्युनिटीच्या खाली स्टॉकच्या कार्डच्या खाली ट्रॅव्हलिंगचं कार्ड आहे. तर एक नवीन यात्रा तुमची, नवं प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता हातात. करेज, डेस्कच्या कार्डच्या खाली करेजचं कार्ड आहे. टर्निंग इन, कंट्रोल, हीलिंग, सेवन ऑफ कप मोरॅलिटीच्या कार्डच्या खाली आलंय. सेवन ऑफ पेंटॅकल, इथे 7 ची ऊर्जा आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती होतीये. शिवाय तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत. किंग ऑफ कप,
करेजच्या खाली क्वीन ऑफ वॅन्ड, किंग ऑफ सॉर्ड, द मून. ईगलच्या कार्डच्या खाली मोरॅलिटीचं कार्ड आणि 7 ऑफ कपचं कार्ड. तर इथे काय होतंय, तर जी काही भ्रमित स्थिती आहे, जिथे खूप सारे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत, तर तिथे तुम्हाला तुमची तत्व पाळताना तुम्ही दिसत आहात. ज्या काही समस्या आहेत त्या दूर होत आहेत, म्हणजे ही भ्रमित स्थिती दूर होत आहे, असं हे ईगलचं कार्ड सांगतंय. का दूर होत आहे? कारण तुम्ही तत्व पाळत आहात तुमची काही. उगाच काहीतरी मिळालं म्हणून हव्यासापोटी त्या गोष्टी न घेता किंवा काही तत्व जी आहेत ती पाळल्यामुळे तुम्ही सावधपणे निर्णय घेत आहात. तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे कळतंय. खूप काही मिळालं म्हणून ते सगळंच आवश्यक आहे का ह्याचा तुम्ही विचार करत आहात. म्हणजे खूप काही मिळालं तर तिथे काही गोष्टी उपयोगी आहेत, काही गोष्टी फसव्या सुद्धा असू शकतात. तर तिथे तुम्ही तुमची बुद्धी वापरत आहात, सारासार विचार करत आहात, योग्य निर्णय घेत आहात. स्टॉकचं हे कार्ड ट्रॅव्हलिंग आणि 7 ऑफ पेंटॅकल. तर जे काही नवीन प्रोजेक्ट तुम्ही हातात घेत आहात, त्यामध्ये एक नवीन यात्रा तुमची सुरू होत आहे. अनेक गोष्टी तुम्ही तिथे शिकणार आहात. त्याबाबत मेहनत घेताना दिसत आहात. त्याबाबत तुम्ही प्रयत्न करत आहात आणि वाट पाहत आहात येणाऱ्या काळात त्याबद्दलचे रिझल्ट्स जे तुम्हाला अपेक्षित आहेत त्याकरिता मेहनत घेतल्यानंतर तुम्ही प्रतीक्षा करत आहात. डेस्कचं कार्ड, त्यानंतर करेज आणि किंग ऑफ कप. तर ही कार्ड सांगतायत की तुमच्या कामात तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तिथे तुम्हाला साहस करणं आवश्यक आहे. ते करताना तुम्ही दिसत आहात. आणि किंग ऑफ कपचं हे कार्ड, तर साहस कशात? तर जे काही तुमचं काम आहे ते प्रेमाने तुम्हाला हाताळायचंय. त्यामध्ये साहस जरी आवश्यक असलं तरी प्रेमाची ऊर्जा, अंतर्ज्ञान शक्तीचा वापर आणि तुमचा जो अनुभव आहे त्याने तुम्ही इतरांना मदत करणार आहात, इतरांची काळजी घेणार आहात. इतरांसाठी धडपड करताना सुद्धा एक साहस लागतं. ते तुम्ही इथे करताना दिसत आहात. टर्निंग इनचं कार्ड, टुलिप, ग्रेट पॅशनचं हे टुलिपचं जे कार्ड आहे त्याच्या खाली आहे टर्निंग इन आणि क्वीन ऑफ वॅन्ड. तर तुम्ही साहसी बनत आहात. तुम्ही स्वतःचा शोध घेताना इथे दिसत आहात. जे काही तुमचं पॅशन आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे, ज्याबाबत तुम्ही हर तऱ्हेने प्रयत्न करत आहात, तर तिथे तुम्ही कसला तरी शोध घेताय. आपण काय करायला हवं? कदाचित तुम्ही तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, त्या बाबतीत शोध घेताय, की आपण कुठे कमजोर आहोत किंवा आपण कशा बाबतीत मेहनत घ्यायला हवी, कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष द्यायला हवा. यामुळे तुम्ही साहसी बनत आहात. तुम्हाला अनेक गोष्टी कळतायत स्वतःमधल्या आणि तुम्ही अधिक शक्तिशाली होत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. कंट्रोलचं हे कार्ड किंग ऑफ सॉर्डच्या खाली. तर ही कार्ड्स काय सांगतायत की जे तुमचं पद आहे, जिथे तुम्ही अनेकांचं नेतृत्व करत आहात, तिथे तुम्ही म्हणजे तुम्हाला स्पष्टता येत आहे. काय करायला हवं याबाबत स्पष्टता येत आहे. त्यामुळे स्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे. हिलिंगचं हे कार्ड आणि खाली आहे मूनचं कार्ड. तर जिथे कुठे तुम्ही मन तुमचं चंचल झालेलं होतं किंवा
भ्रमित स्थितीमध्ये होतं. तर तिकडे आता स्पष्टता आल्यामुळे तुमचा उपचार होतोय. तुम्ही जे काही करत आहात मध्ये तुम्हाला स्पष्टता येतेय आणि तुमचा उपचार होतोय. जे भ्रमित स्थिती जी होती त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. एक नवं प्रोजेक्ट तुम्हाला करायला मिळतंय आणि यामध्ये तुम्ही काही अनाउन्स करू शकता. काहीतरी विशेष घडणार आहे. ज्या काही समस्या आहेत त्या पार करून तुम्ही तुमच्या कामात लक्ष देताना इथे दिसत आहात. पॅशनेट आहात आणि प्रगती साधत आहात. साहसी बनत आहात. मार्गदर्शनासाठी रिबर्थचं कार्ड आहे आणि 3 ऑफ पेंटाकल. तर ही कार्ड्स काय सांगतात, की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुमचा पुनर्जन्म होऊ शकतो जर तुम्ही साहस करत राहिलात. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करून त्यांना पार करून तुम्ही साहस करणं महत्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला ब्रह्मांड नवीन संधी देईल. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला पुनर्जन्म व्हावा त्याप्रमाणे संधी मिळेल. आणि 3 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की अनेकांना घेऊन तुम्हाला हे कार्य करायचं आहे. तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना सुद्धा इथे दिसत आहात. तर हे मार्गदर्शन इतरांना करण्यासाठी तुमच्यामधली नकारात्मकता जाणं महत्वाचं आहे आणि यासाठी साहस आणि योग्य निर्णय घेणं स्वतः जर तुम्ही भ्रमित स्थितीमध्ये असाल तर स्वतःला आधी ह्या भ्रमित स्थितीमधनं काढणं हे महत्वाचं आहे आणि ते तुम्ही ह्या उर्वरित मे मध्ये करताना दिसत आहात. याचमुळे अनेक चांगल्या गोष्टीची सुरुवात होतीये. नवं प्रोजेक्ट तुम्हाला मिळतंय आणि काहीतरी विशेष घडणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.